नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून जाणाऱ्या 3 चोरट्यांना खैराळे येथील जिगरबाज युवकांनी सिने स्टाईल पाठलाग करून पकडलं। 12 जानेवारी 2024 रोजी 4च्या सुमारास एक महिला रोहा रेवदंडा रोडने खुटल येथून चणेरे येथे चालत जात होती। त्याचवेळी रोहा बाजूने दुचाकीवर 3 जण आले आणि रस्त्यावरून चालणाऱ्या त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि त्या महिलेला धक्का देऊन त्या तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला। चोरटे पळून जात असल्याची बाब लक्षात आल्याने महिलेने आरडाओरड सुरू केली। त्याचवेळी कामावरून परत येणाऱ्या खैराळे येथील जिगरबाज युवक कुमार विनायक दिलीप गंभे यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ महिलेला आपल्या दुचाकीवर सोबत घेऊन त्या चोरट्यांचा पाठलाग सुरू केला आणि चालू गाडीवरूनच पुढे खैराळे येथे कार वॉशिंग सेंटरच्या इथे काम करणारा मित्र प्रणित प्रकाश तांबे याला घडलेला प्रकार सांगितला। प्रणितने मोठ्या हिमतीनं दुचाकीवरून पळून जात असलेल्या 3 चोरांना खैराळे स्टॉपवरती रस्त्यात अडवलं। त्यानंतर जमलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांनी त्या 3 चोरट्यांना चांगलाच महाप्रसाद दिला आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी झालेलं मंगळसूत्र सापडलं। घडलेल्या घटनेबाबत रोहा पोलीस स्टेशन येथे कळवण्यात आलं। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ते 3 चोरटे मुळशी पुणे येथील असल्याचं समोर आलंय। राजेश हरिश्चंद्र राजपूत, सचिन तानाजी राजपूत आणि अरुण कैलास राजपूत अशी या चोरट्यांची नाव आहेत। मात्र खैराळे येथील कुमार विनायक दिलीप गंभे आणि प्रणित प्रकाश तांबे यांनी केलेल्या या जिगरबाज आणि धडाकेबाज कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।